नमस्कार मंडळी, मी गौरव देशमुख. गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बरेचसे शेतकरी बघितले की ते शेतीमध्ये जांभूळ पिकवतात आणि बरेचसे शेतकऱ्याची ऑटोमॅटिक शेती असते. पण ते आपण शेतकरी बघितले की ते म्हणजे युवक नव्हते असे आपण बरेच बघितले. पण आता आपण अशा शेतकऱ्याकडे आलो आणि अशा मुलांकडे आलो की ते खूपच युवा आहेत. म्हणजे बघू शकतो आपण 22, 23, 24, 25 वर्षातले आणि ते कुक्कुटपालन करतात. तर या गावात आपण आलो. या गावाचं नाव आहे तांदळवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर आपल्यासोबत आता हे युवक आहेत जे कुक्कुटपालन करतात. तर भैया तुझं नाव सांग आणि कुक्कुटपालन तू कधीपासून चालू केलं याची प्रोसेस सांग कशी. नाव पवन प्रकाशराव देशमुख, राहणार तांदवडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. कुक्कुटपालन 2022 पासून चालू केलेलं आहे. आणि कशी म्हणजे प्रोसेस कशी असते, काय कुठून आणले पक्षी तू? हे कंपनीचे आहेत. कंपनी आपल्याला चीज देते, आपण त्याची सगळी देखभाल करायची, खाद्य पाणी सगळं सगळं आपण करायची, मेडिसिन गिडिसिन हे तूस गीस लागते ते आपण द्यायची सगळी. कंपनी 40 दिवसात पक्षी उचलून नेते आपली. सगळं लिफ्टिंग गिफ्टिंग सगळं ती कंपनी करते. आपण फक्त द्यायचे लेबर चार्ज गे सगळं देऊन टाकायचे आणि आपल्याला 40 ते 45 दिवसात आपला फॉर्म खाली करून देतात. 40 ते 45 दिवसात? हा. मग ते आपले पक्षी घेऊन जातात समजा? सगळे आपले पक्षी घेऊन जातात. तुमचं पण आहे तर तुम्ही इथं सांगा त्याची प्रोसेस कशी तुमची बी. आमचा आयबी कंपनीचा आहे. आमचं कंपनी असतात त्याच्यात वेगवेगळ्या? हा, वेगवेगळ्या कंपनी असतात. कोणत्या कंपनी? याच्यात आयबी, वेंकीस, आता यांची ही प्रीमियम आहे. हा, सगुना, परत बारामती आणि ही आनंद ॲग्रो. हा, मग तू काय करायचं म्हणजे भरपूर कंपन्या आहेत आपल्या इकडे. हा, तर आपल्या समजा जी आपल्या कंपनी प्रॉफिट देते चांगलं, त्या कंपनीत आपण पक्षी घेतो. आता ह्या सर्व कंपन्यापेक्षा आयबी जरा जास्त प्रॉफिट देते, पण त्याची समजा देखभाल जास्त करावी लागते. कोणाची? आयबीची देखभाल जास्त करावी. कारण तो पक्षी नाजूक राहतो, त्यांना जास्त फिट पाहिजे, मॅनेजमेंटची गरज असते त्यांना जास्त त्या आयबीच्या. हो, आयबीला. मग आता हे जे तुम्ही मॅनेजमेंट करता हे कशी असते याची प्रोसेस दिवसाची, काय कसं खाद्य टाकायला लागतं? आता 7 दिवस मध्ये यायला बोल्ड्रिंग द्यायला लागते. म्हणजे मोठा लाईट 200 वॅटची लाईट असतात, त्यांना हिट द्यायला लागते 7 दिवस संध्याकाळी. लाईट लावून हिट? हा, लाईट लावून. आणि मग नंतर काय करावं लागते? नंतर पक्षी आणल्याला मेडिसिन द्यायला लागते त्यांना मेडिसिन. आणि मग ते लाईट लावून मोठे करायचे असं असते? हो, 7 दिवस त्यांना बोल्ड्रिंग द्यायला लागतं. नंतर मग त्यानंतर ते मोठे झाले की नंतर त्यांना खाद्य आणि व्हॅक्सिन 7व्या दिवशी व्हॅक्सिन द्यायची. त्याच्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक, म्हणजे ग्रोथ चांगली राहण्यासाठी लिव्हर टॉनिक, कॅल्शियम असे त्यांना औषध मेडिसिन देऊन 40 ते 45 दिवस पर्यंत आपण 2.5 ते 3 किलो पर्यंत साईज देऊ शकतो. हा. तर याच्यात काय काय खाद्य लागते, म्हणजे कसं खाद्य असते याचं, कुठून आणतो तुम्ही खाद्य? खाद्य कंपनीच राहते. मग ते कंपनी देते तुम्हाला खाद्य? कंपनी देते. मग ते कसं टाका लागते बाबा? आता याला कोंबडेल कसं टाका लागतो? आता पक्षाच्या हिच्यावर किती खातात किती नाही. स्टार्टिंगला समजा कमी, नंतर स्टार्टिंगला कमी खातात, शेवट जास्त खातात. मग जास्त मग हे करतात. मग किती 45 दिवसाच्या बाद नेतात का ते? हा, पक्षी घेऊन जातात 45 दिवसाच्या बाद. मग आता किती नग आहेत तुमच्याकडे? हे इथं या शेडमध्ये 4,000 येतं. 4,000 नग. त्या शेडमध्ये 3,000 आहेत. तर मला एक विचारायचं होतं, एका नगामागं किती किंमत असते? म्हणजे एक नग जर दिला तर त्याची किंमत किती? एका नगाची ही कंपनी 6.5 रुपये किलो पैसे देते. 6.5 रुपये किलो देते कंपनी. समजा एका नगावर पडत असते, समजा किती पडतात मग? समजा एका नगावर 14 रुपये 14 रुपये पडतात एका नगावर पडतात. ओके. मग ही कुठे देतात तुम्ही? ही जी आहेत समजा, तो कुठे देता तुम्ही? पुढे हे कंपनीच माल कंपनीच घेऊन जाते? कंपनीच घेऊन जाते. तुम्हाला कुठे विकायचं काम नाही? काय नाही, कंपनीच घेऊन जाते पूर्ण माल. मला हे सांगा, आता समजा तुम्ही शेड केलं तर याला किती खर्च लागला बघ करायला? सुरुवातीपासून तुम्हाला किती खर्च आला? सुरुवातीला 12-13 लाख रुपये असा खर्च लागतो सगळं शेड गिड बनवायला समजा. पूर्ण भांडे गिंडे सर्व. काय भांडे असतात मग त्यातले? ही समजा हे लाल दिसायले भांडे, हे 280 रुपयाचं एक भांड आहे. 280 रुपयाचं एक भांड असतं. मग याच्यात ते टाकायचं आणि ते खातात. त्याचा काय फायदा होतो बरं त्या भांड्याचा? भांड्याचा फायदा म्हणजे खाद्य हे होत नाही, खराब होत नाही, बरोबर पक्षी खातात. बरं. तर मला सांगा बाबा की आता मी कोंबडे आणले समजा, धरून चला उदाहरण द्यायला आपण, आणि मग त्याची जी प्रोसेस असते तर ती मग ते खाणं कसं टाकायचं, त्याची साफसूफ कशी करायची, त्याला कसं हिट द्यायची, किंवा त्याला काय काय गोष्टी आत असल्या पाहिजे, हे काय काय लागते त्याला? आता आपल्या समजा नवीन पोल्ट्री फार्म बांधायचा तर मेन गोष्टी आपल्याला 3 पाहिजेत: लाईन, रस्ता आणि पाणी. लाईन, रस्ता आणि पाणी, ह्या मेन 3 गोष्टी पाहिजेत. तेव्हा आपण पोल्ट्री फार्म धंदा व्यवसाय चालू करू शकतो. त्या गोष्टीमुळेच होऊ शकते. हो. आणि मग जर ह्या आपल्या कोंबड्या, हे आपल्या हे कोंबड्या आहेत, त्या कोंबड्याला कोणते मेडिसिन लागतात? मेडिसिन काय महत्वाची यांना? म्हणजे आल्या पक्षी यांना द्यायला लागते निओडॉक्स, कॅल्शियम, विरासिल, हे 7 दिवस औषध द्यायचे. 7व्या दिवसानंतर द्यायला लागते त्यांना लिव्हर टॉनिक. हा, लिव्हर टॉनिक 3 म्हणजे असे 3 दिवसाचे डोस असतात ते. ते द्यावं लागतात. आणि 21व्या दिवशी परत व्हॅक्सिन करावी लागते. व्हॅक्सिन झाली की मग यांना झेप्रोमिन,
कधी सर्दी होते सर्दीचं औषध, संडास लागते संडासचं औषध. ती बी द्यावं हा लागते. यांना सर्दी असं म्हणजे होतेच ना वातावरणानुसार. वातावरणानुसार हा. ते होत राहते. आणि यामध्ये जे आपण बघतो समजा की जे आपण खाली तुम्ही आथरलं तिच्या हा, खाली, तर ते ते काय नक्की? तूस तूस तूस. हा, आपली जी साळ असते तांदूळ हा, तांदूळ. त्याच्यावरची जी साळ असते ती हम्म. असते. त्यानं काय फरक पडते? त्यानं म्हणजे आपलं शेड वल्ल होत नाही, हा. पक्षाला खाली नरम राहते. हा, हा. खाली म्हणजे जी हे असते संडास करेल त्यांनी हो, बरोबर आहे. ती चिटकत नाही खाली चिटकत कोब्याला. नाही, बरोबर आहे. हा. हम्म. मग सांगा FCR म्हणजे काय असते याच्यात? FCR एफसीआर म्हणजे आपल्या जी पक्षाची कॉस्ट असते, हा. खाद्याची कॉस्ट असते, मेडिसिनची कॉस्ट असते. म्हणजे काही मेडिसिन कंपनी सुद्धा देते. हा. ही सगळी कॉस्ट मिळून आणि सगळं म्हणजे ग्रोथ किती वजन किती खाद्य पक्षी खाऊन किती वजन देते हा. याच्यानुसार एफसीआर काढला जातो. हा. आणि एफसीआर आपला जर का 1.60च्या आत असला हम्म. तर कंपनी आपल्याला चांगला प्रॉफिट देते. चांगलं प्रॉफिट. हा. तर ही जी भांडी आपण पाहिली हा. तर हे किती लागतात समजा? तर ते कसं असते, 25 पक्षानुसार एक भांडं पाहिजे आपल्याला एका शेड, म्हणजे 25 पक्षाला एक भांडं लागते. हा लागते. हा, हा. ते पाण्याचा असो किंवा खाद्याचा असो. बर. हा. आणि मग याच्यात जेव्हा आपण ही समजा ही प्रोसेस करतो, याच्यात काय काय अडचणी येतात बघ करताना? अडचणी काय वाटतात तुम्हाला जास्त? याच्यात म्हणजे सध्या आम्हाला काय अशी अडचण नाही आली, पण केव्हा केव्हा असे समजा रोग येऊ शकतो याच्यावर. रोग येऊ शकतो. हा. बरोबर. ते रोगाला ते नुकसान होते. हा. तर आपण शेड स्वच्छ धुलं पाहिजे, त्याच्यामुळे अडचण काही एवढी काही येत नाही. साफसफाई चांगली ठेवली आपण, हो. अडचण एवढी काही येत नाही त्याच्यावर, म्हणजे रोग वगैरे काही येऊ शकत नाही. चांगली देखरेख केली आपण शेडची, पक्षी गेली की चांगलं धुवून काढायचं, फॉर्मलिन फवारायचं. हो. हा. त्याच्यामुळे हे होतं. त्याच्यानं जे जंतू राहतात शेडमध्ये ते सर्व साफ होतात. बरोबर. मग हे तुम्हाला पक्षी कसं भाव पडते याचा काय त्याच्याबद्दल सांगा थोडं. पक्षी आपल्या पक्षी खाद्य आणि मेडिसिन ही कंपनी आपल्याला देते. हो. तर आपल्या कंपनी सोबत आपला करार व्हायला असतो. हो, आधीच. हा, अग्रीमेंट व्हायला असते. आता ही IB कंपनी आहे, हिचा करार आहे 8.5 रुपयेची. 8.5 रुपये. हा, 8.5 रुपये किलो माग. किलो मागं हा. 8.5 रुपये. तर आपल्या FCR समजा आपला कमी राहिला, 1.60च्या आत राहिला, आपल्या पक्ष्यानं वजन ग्रोथ चांगली घेतली, हा. तर आपल्याला पक्षी एका किलो माग कंपनी आपल्याला 12 रुपये 13 रुपये म्हणजे एका किलो माग देऊ शकते. तर एक पक्षी 2.5 ते 2.5-3 किलोचा पक्षी होतो. एक पक्षी. बरोबर आहे. तर मला विचारायचं होतं आता हे असते कुक्कुटपालन असते, हा. हा. याचं काय असे पत्र वगैरे असतात का तयार करायचे असतात का आधी, का कोणाचा परवानगी घ्यायला लागते? हा. कसं हा. काय असते? तर आपल्या समजा नवीन शेड बांधायचा आहे, तर आपल्या ग्रामपंचायत मधून ठराव लागतो की या आपल्या फार्मला म्हणजे गावापासून काही त्रास आहे, म्हणजे आपल्या फार्म पासून गावाला काही त्रास आहे वासामुळं का काय, याचा त्रास ठराव झाला लागतो. नाही पाहिजे. बरोबर, ठराव लागते. गावाच्या म्हणजे 1 किलोमीटर अंतर पाहिजे फार्म, 1 किलो म्हणजे जेणेकरून आपल्या गावामध्ये वास याचा जाणार नाही. जाणार नाही. बरोबर. म्हणजे जवळ जमत नाही गावाचे. नाही, जवळ नाही जमत. म्हणजे कसं आहे, थोडं वल्ल झालं शेड की थोडं समजा वास येऊ शकते. वाचू शकतो. बरोबर. तर त्याच्यामुळे काही गावातले लोक समजा कंप्लीट करू करू शकतात, शकतात. त्याच्यामुळे गावाचे अंतर पाहिजे. गावाच्या अंतर पाहिजे. बरोबर. तर आता समजा हे शेड वल्ल वगैरे झालं तर वास येते, मग त्यासाठी काय करायला लागतं? हा, तर वल्ल कशामुळे होऊ शकते, आपण हे साईडचे जे कर्टन आहेत याचे आपण समजा पाणी आला, आपण नाही वर घेतले तर पाण्यामुळे सुद्धा आत पाणी जाऊ शकते, त्याच्यामुळे तूस असते ती अशी वल्ली होऊ शकते. पुन्हा पक्षाला संडास लागली त्याच्यामुळे पण तूस वल्ली होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, रॅकिंग मशीन भेटते एक, ती रॅकिंग मशीन आणायची, रॅकिंग मशीन उकरायचं आणि त्याच्यात असा कोरडा चुना टाकायचा, त्याच्यामुळे शेडमध्ये वास सुद्धा येणार नाही आणि कोरडं होऊ शकते शेड. कोरडं होऊन जातं. हा. बरोबर. सर हे पहा कसं आहे की आपण 25 प्लस साईज दिली की आपल्याला इन्सिट्यू भेटते, बॉडी इन्सिट्यू असते. याच्यात आपल्याला पुन्हा ते 14-15 रुपये म्हणजे 16 रुपये केजी लोक पैसे आपल्याला याच्यात प्रॉफिट मिळू शकते. की आपण चांगली मॅनेजमेंट केली, असं तसं केलं की आपल्याला 16-17 रुपये पण मॅनेजमेंट पैसे भेटू शकतात. त्याचा ते फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकते. ओके. त्याच्यात काय विषय अजून की मला विचारायचं बा, उन्हाळ्यात काय अडचणी येतात त्याच्यात? की उन्हाळ्यात अशा अडचणी येतात की हीट फोड राहते, गरम ऊन राहते, बरोबर. त्याच्यामुळे पक्षाला अटॅक येऊ शकते. बरोबर. की अटॅक न याच्यामुळे आपण हे साईडले कर्टन लावतो की आपले हिस्ट्रोक न पक्षी मरू शकते, की आपण हे असे कर्टन लावू शकतो, स्प्रिंकलर लावू शकतो, वरून पत्रावर पाणी सोडू शकतो, थंड वातावरण. पुन्हा यात आपण फॅन आणले, हे फॅन चालू करू शकतो उन्हाळ्यासाठी. अशी प्रोसेस आहे उन्हाळ्यासाठी त्याची. फॉगर गिगर लावून आपण हे करू शकतो उन्हाळ्यासाठी, टेम्परेचर मेंटेन आपण करू शकतो तेवढं. तर आता मी विचारायचं होतं मला की बाबा तुमचा हे 4000 पक्षाचा फॉर्म आहे, पोल्ट्री फार्म, त्याच्यात तुम्हाला किती नफा होते, कसा प्रॉफिट भेटते तुम्हाला? म्हणजे आपली 40 ते 42 बॅच जाते, आपल्या प्रॉफिट 1,20,000 30,000 असा प्रॉफिट राहते. 40 दिवसात बॅच गेली 1,10,000. खालचं आपण तूस टाकतो म्हणले होते, तर आपण हे खत पण विकू शकतो. या खताची किंमत पण 20 ते 25 रुपये आपल्या खताची पण मिळतात. खताची पण 20 ते एका बॅचची. किती बॅच होतात मग अशा? 6 बॅच होतात. 6 बॅच होतात. बरोबर. चांगलं. तर हे होतं कुक्कुटपालन उद्योजकासोबत आपली मुलाखत. तर या युवकाने बघू शकतो आपण की प्रोसेस कशी केली सुरुवातीपासून ते एंडपर्यंत. आपण बघू शकतो त्यांची मेहनत कशी लागते.
आणि आपण बघू शकतो की यामध्ये एक परवानासुद्धा लागते, की जसं ग्रामपंचायतमध्ये आपल्याला जाऊन बोलावं लागते की आपला जो हे आपलं कुक्कुटपालनाचं ठिकाण आहे ते 1 किलोमीटर लांब आहे गावापासून. तर हे खूपसुद्धा महत्त्वाचं आहे यामध्ये. तर यांचा समजा हे कष्ट पाहून आणि ह्या गोष्टी पाहून आम्हालासुद्धा छान वाटलं आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. गणित पारावरची यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.